जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण, दासबोध निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्कीच ऐकायला भेटेल. चला तर मग आजच्या बालनिरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सर्वप्रथम इथे आपण प्रार्थना श्रवण करणार आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. याचा अर्थ असा आहे, जी सर्वांचे मंगल करते, सर्वांमध्ये मांगल्य निर्माण करून कल्याण करते, जी शिवाची सर्वार्थाने साधना करते व सर्व पुरुषार्थ संपन्न करते, अशा त्र्यंबकाच्या गौरीला नारायणीला मी शरण जातो व नमन करतो. यानंतर इथे आपण अथर्व शिष्य श्रवण करणार आहोत. मागील भागामध्ये आपण श्लोक क्रमांक 6 आणि 7 यांचा अर्थ मराठीतून श्रवण केला, तर आज आपण श्लोक क्रमांक 8 श्रवण करणार आहोत. त्याचबरोबर श्लोक क्रमांक 9. श्लोक क्रमांक 8. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. याचा अर्थ असा आहे, एकदंत वक्रतुंड याचे आम्ही ध्यान करतो, आम्हाला या सद्मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. त्यानंतर श्लोक क्रमांक 9. एकदंत चतुर्हस्तं पाशमकुशधारिणं रदत्रच्च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तां रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवज्ञः जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतच सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवनं ध्यायति तो नित्यम्. तर याचा अर्थ असा आहे, भगवान गणेश एकंदर 4 भुजारी आहेत, ज्यात पाश, अंकुश, दंत आणि वर मुद्रा आहेत. त्यांच्या ध्वजावर एक मूषक आहे. हे लाल वस्त्रधारी आहे. त्याचबरोबर चंदनाचे लेप लावलेले आहे. लाल फुले धारण करतात. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे, जगात सर्वत्र व्यापत आहेत, सृष्टी रचयिता आहे. त्यांची मनापासून पूजा करणारा हा महान योगी आहे. यानंतर इथे आपण एक कथा श्रवण करणार आहोत. ही कथा आहे एका चिमणीची आणि तिच्या जिद्दीची. एक घनदाट जंगलात एक चिमणी राहायची. तिचं घर एका उंच झाडावर होतं. ती रोज सकाळी लवकर उठून अन्नाच्या शोधात बाहेर पडायची आणि संध्याकाळी घरट्यात परत यायची. ती खूप आनंदी आणि समाधानी होती. एक दिवस जोरदार वादळ आलं. इतकं मोठं वादळ होतं की सर्व झाडं उन्मळून पडली. घरटं विस्कटून गेलं आणि चिमणी दूर फेकली गेली. ती एका अनोळखी ठिकाणी पडली, जिथे तिला काहीच ओळखीचं नव्हतं. ती खूप घाबरली होती, पण तिने हार मानली नाही. तिने विचार केला, मी इथेच बसून रडत राहिले तर काहीच होणार नाही. मला माझं घरटं परत मिळवायचं आहे. तिने लगेच घरट्याच्या दिशेने उडायला सुरुवात केली. तिला माहीत नव्हतं की ती कुठे आहे, पण तिने दिशा ठरवली आणि ती उडत राहिली. तिच्या वाटेत अनेक अडचणी आल्या. तिला थकवा आला, भूक लागली, तहान लागली, पण तिने स्वतःला सांगितले की मी हे करू शकते, मला हार मानायची नाही.
ती थांबली नाही. ती सतत उडत राहिली. अखेरीस अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिला तिचं झाड दिसलं. ते अजूनही तिथं उभं होतं, पण तिचं घरटं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. ती थोडी निराश झाली, पण तिने हार मानली नाही. तिने ठरवलं की ती नव्याने घरटं बांधेल. तिने छोटे छोटे गवत, काड्या गोळा करायला सुरुवात केली. ती एक एक करून वस्तू आणत होती आणि तिचं नवीन घरटं बनवत होती. तिला खूप वेळ लागला, पण तिने ते पूर्ण केलं. तिने पूर्वीपेक्षाही सुंदर घरटं बांधलं. या घटनेतून चिमणीने एक महत्त्वाचा संदेश दिला. तो म्हणजे संकट येतात आणि जातात, पण जर आपल्या मनात जिद्द असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. ती आता अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर झाली होती. या कथेतील शिकवण अशी आहे की जिद्द आणि चिकाटी, कितीही मोठी अडचण आली तरी हार मानू नका. प्रयत्न करत राहा. सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक राहिल्यास अडचणींवर मात करणे सोपे होते. स्वतःवर विश्वास, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही करू शकता. पुन्हा सुरुवात करा. अपयश आले तरी निराश होऊ नका. पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची तयारी ठेवा. जय जय रघुवीर समर्थ. हे होते आजचे समर्थ बाल निरूपण. तुम्हाला जर हे निरूपण आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.